आधुनिकीकरण आणि टेक्नॉलॉजीच्या नावाखाली जर लोकांच्या जीवालाच धोका निर्माण झाला तर असं आधुनिकीकरण मग काय कामाचं? राज्यात आज अनेक ठिकाणी कारखान्यांच्या दूषित पाण्यानं शेतजमीन आणि नागरिकांचं आयुष्यच धोक्यात आलंय। आज आपण अशाच एका कारखान्याविषयी जाणून घेणार आहोत। या कारखान्याच्या केमिकल मिश्रित पाण्यामुळे औरंगाबादच्या शेंद्रा परिसरातली शेतजमीन विषारी झाली आहे। औरंगाबादच्या शेंद्रा परिसरात मोठ्या प्रमाणावर कारखाने आले, मात्र हेच कारखाने आता इथल्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागलेत। कारण या कारखान्यांमधून वाहणारं दूषित पाणी यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याची खेळ सुरू आहे, तर दुसरीकडे हजारो हेक्टर शेतजमीन नापीक बनत चालली आहे। इथल्या सुखना नदीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषित पाणी जातंय, त्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न या ठिकाणी उभा राहिलाय। पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। सुखना धरणात खळाळतंय विष, नदीत मिसळतंय विषारी लाल रसायन, नागरिक जनावरांच्या जीवाशी खेळ, हजारो हेक्टर शेतजमीन नापीक, रॅडिको कंपनीचं दूषित पाणी थेट नदीत। ही आहे औरंगाबादच्या शेंद्रा परिसरातली रॅडिको कंपनी। या कारखान्यातनं निघणारं दूषित पाणी इथल्या नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक बनलंय। शेंद्रा परिसरासाठी कधी काळी वरदान ठरलेलं हे सुखना धरण मात्र आज हे धरण लोकांच्या जीवावर उठलंय। कारण या धरणाच्या पाण्यात मिसळलं जातंय विष। शेंद्रा MIDCतल्या कंपनीतनं निघणारं विषारी लाल रसायन कोणतीही प्रक्रिया न करता थेट कुंभेफळच्या नाल्यामार्गे सुखना धरणात सोडण्यात येतंय। त्यामुळे परिसरातल्या नागरिकांसह जनावरांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू आहे। शेंद्रा MIDCतल्या रॅडिको या मद्य निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून गेल्या 2 वर्षांपासून हे काम राजरोसपणे सुरू असल्याचं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीत ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे आणि त्यांच्या पतीची भागीदारी आहे। त्या कंपनीनं रात्री छुप्या मार्गाने किंवा टँकरमधून त्यांनी हे दूषित पाणी सोडलेले शेतामध्ये रात्रीच्या वेळेस ते टँकर सोडतात आणि शेतकऱ्यांचे आपण जो बघितलं की 6-6 एकरमध्ये त्यांनी हे पाणी टाकलेले आणि या दुर्गंधीयुक्त रसायनामुळे आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे गावामध्ये आज रोग होताना आपल्याला दिसतात। बऱ्याचशा ठिकाणी आज गावामध्ये अर्धांगवायूची संख्या आज वाढताना या गावामध्ये दिसलेली आपल्याला। पाण्यात पाय बुडाला का कातडी निघते, पायाची आग होती आणि लेकर मालाला बी पाणी दूषित झालं, सगळं पाणी नाही प्यायला। विहिरीचं पाणी खराब झालं, घरी पाणी आणलं होतं जवळ विहीर, तर ते घरी बी पाणी चालत नाही, ते सगळं पाणी आम्हाला टँकरनं पाणी विकत घ्यावं लागलं उन्हाळ्याचं। कंपनीतून सोडण्यात येणारं हे रसायन मिश्रित पाणी नाल्यातून MIDCतल्या पाझर तलाव, कुंभेफळ नाल्यामार्गे टोणगाव, भालगाव अशी 15 किलोमीटर पर्यंतची वळणं घेत सुखना धरणात मिसळतं। कंपनीतून निघताना गडद चॉकलेटी रंगाचं दिसणारं हे केमिकल पुढे रक्ताच्या पाण्यासारखं होतं। त्यामुळं परिसरातल्या 20 ते 25 गावांच्या पिण्याचं पाणी दूषित झालं असून हजारो हेक्टर शेतीही अडचणीत सापडली आहे। माझ्या शेतामध्ये अचानक असे काही लोकांनी येऊन सनी माझ्यात विषारी रासायनिक घातक रासायनिक टाकलेलं आहे। तर याच्यापासून सनी मी आज हे तुम्ही आता बघता इथे अशा परिसरामध्ये ही दशा झालेली। आता उद्या कोणी माझ्याकडे कोणी न्याय देतं का नाही देतं मला आता याची चिंता पडली। पिण्याचं पाणी पूर्ण खराब झालं, जनावराला पाणी नाही प्यायला, माणसाला तर नाहीच नाही, तर आंघोळ सुद्धा करता येत नाही त्या पाण्यानं। पूर्ण टँकरनं पाणी आणलेलं 14 एकरमध्ये टाकून दिलं त्यांनी, 500-1000 टँकर टाकून दिले, ते पूर्ण पाणी खराब होऊन विहिरीत उतरलं। आमचे मुलं सकाळी 7:30ला शाळेत जाते, आम्हाला दार बंद करून बसावं लागतं। बाहेर निघालं तर वास येतो, मच्छर चावते, ताप येते। आमचं घर आधी नदीला खिटून आहे, आम्हाला दार बंद 6 वाजता दार बंद करावं लागतं।
मग सकाळी पोरं 7:30ला शाळेत जाते, आम्ही काय करायचं? पाण्याचं लई त्रास आहे आम्हाला. जवळ आहे आमच्या येते नदीला खेटून, अंगाला वसके येते, दाट डसते, वास येतो. पाहुणे रावळे आले तर ते लगेच घरात बी थांबत नाही. कंपनीतनं निघणारे स्पॅट वॉश हे घातक रसायन कुणाच्याही शेतात आणि विहिरीत रातोरात सोडून दिलं जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळानं कंपनीला नोटीस बजावल्याचं सांगितलं जातंय. तर दुसरीकडे हे दूषित पाणी आमचं नाही असं रॅडिको कंपनीचं म्हणणं आहे. या सर्व प्रकरणात गांभीर्यानं लक्ष देऊन येत्या 2 दिवसात अहवाल मागवून कारवाई करू असं आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिलंय. जे कारखाने प्रदूषित पाणी हे नदीमध्ये सोडतायत किंवा शेतामध्ये सोडतायत, त्यांच्यावरती तातडीनं कडक कारवाई करण्याचे आदेश आज सकाळपासून दिलेले आहेत. 2 दिवसाच्या आतमध्ये कारवाई करून त्याचा अहवाल मुंबईला मागवला. स्पॅट वॉश या घातक रसायनामुळे जवळपास 20 ते 25 गावाचं पाणी प्रदूषित झालंय. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकलाय. राज्यात एकीकडे विषारी दारूमुळे शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला. असं असताना या विषारी पाण्याचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. तरी सुद्धा राज्याच्या मंत्री असलेल्या पंकजा पालवेंच्या कारखान्यावर कारवाई करण्याची हिंमत केली जात नाहीये. त्यामुळं राजकीय वरदहस्त असलेल्या या कारखान्यावर आता तरी कारवाई होणार का, हाच खरा प्रश्न आहे. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे आणि ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही, औरंगाबाद.